नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील सोमाटणे ग्रामपंचायत हद्दीलगत असलेल्या शंकरवाडी परिसरामध्ये सुमारे 500 कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहेत. पण त्यांना ज्या पायाभूत सुविधा आहेत यामध्ये पिण्याचं पाणी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याची गटारं, पथदिवे या सुविधा नसल्यामुळं या नागरिकांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे पत्र दिलेलं आहे. त्यांची मागणी आहे. तर प्रत्यक्षात या ठिकाणी जे स्थानिक रहिवासी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव संदीप आहे आणि आम्ही इथं 5 वर्षापासून इथं राहतो. पण गेल्या 5 वर्षापासून इथं जे मूलभूत सुविधा आहेत त्याचा खूप अभाव आहे. जसं की बघता की आतापर्यंत आम्हाला रस्त्याचा खूप त्रास होता. आता तरी थोडा एक 100 मीटरचा रस्ता झालेला आहे, पण उर्वरित रस्ते अजून कच्चे रस्ते आहेत. सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. बऱ्याच वेळेला आमचे जे भूमिगत गटार जे डेव्हलपमेंट करून दिलेले आहेत तेही ब्लॉकेज होतात आणि रस्त्यावरतून सांडपाणी वाहतं. याचा खूप आमच्या आरोग्याशी खेळखंडोबा होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इथं आमचे पथदिवे वगैरे आहेत ते पण नाही आहेत. आमची अशी विनंती आहे की आम्हाला ह्या बेसिक गोष्टी आहेत ह्या गोष्टी द्याव्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे. आम्ही घोरडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आम्ही राहतो, पण इथं पाण्याचा बोरवेललाही पाणी लागत नाही आहे. जानेवारी ते जून महिन्यापर्यंत 6 महिने आम्हाला हा कोरडा भाग असतो. बऱ्याच जणांना आम्हाला टँकरनंच गुजारा करावा लागतो. नाही तर इथले काही कुटुंब आहेत की 6 महिने दुसरीकडे स्थलांतरित पण होतात आणि पाण्याची व्यवस्था नाही. बऱ्याच जणांना आता पाणी आम्हाला फाट्यावरून किंवा सोमाटणे ग्रामपंचायत म्हणून आणावं लागतं. म्हणून ह्या गोष्टीचा शासनाला आम्ही असं पाठपुरावा करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात. काय नाव तुमचं, काय सांगाल? मंदा काकडे. आम्ही पण आता 7 वर्ष झालं आलो इथं, पण कसलीच सुविधा नाही. अण्णांची लोक येतात, आम्हाला सांगतात हे करू ते करू, करत तर काहीच नाही. फक्त रस्ता सोडला तर आम्हाला काहीच नाही. आता आम्हाला 5 टँकर झाले, अजून अख्खा उन्हाळा जायचा आहे. आम्हाला त्या रस्त्यावरल्या बायांचं पण पुढे असल्यामुळे त्रास होतो. अगदी इतका त्रास होतो की त्या पावसात आमच्या घरात सुद्धा येते. त्यांना हाकलायचं म्हणलं तरी ते आम्हाला शिवे देतात. ते पण आहे, बस स्टॉपला जायचं म्हणलं तर आम्हाला तिथं ते गाड्या उभे राहतात, जायची सुद्धा आम्हाला सोय नाही त्या बायकांच्यामुळं. आम्हाला बस स्टॉप पण इथं आमच्या एवढ्यात पाहिजे. आणि इथं ना खेडेगावात लकलकट आहे, पण आमच्या शंकरवाडीत बघितलं तर अंधारच अंधार. अजिबात नाही. खेडेगावात नाही एवढं तुम्ही बघाल, खेडेगावात नाही एवढं म्हणजे सुविधा सगळ्या, पण इथं काहीच नाही. पिंपरी असं एक दिवशी वाटतं पिंपरी चिंचवड सोडून ह्या अंधारात कशाला आलो. पैसा घालवून समाधान नाही कसलंच. आणि तात्पुरतं देते ते येतात लोक आमच्या देखात फोन करतात, असं करतो तसं करतो तसं करतो, करत तर काहीच नाही. आम्हाला फसवतात, खरं सांगायचं नाही, फसवतात आम्हाला. मग आता त्यांनी आम्हाला आता सगळे हे सुविधा द्यायलाच पाहिजे. बस स्टॉप द्यायला पाहिजे, लाईटी द्यायला पाहिजे. आम्हाला जागा घेताना अक्षरशः फसवलं गेलं. मग पाण्याची लाईन दाखवली, लाईटची लाईन दाखवली, त्यात तर काहीच नव्हतं. खोटं सगळं होतं. खोटं आपलं पाईप नुसते गुंतवलेले होते. आणि हा भाग अजिबात नाही कुठं तरी आम्हाला गुंतवावं. हा भाग लवकरच नगर परिषदेमध्ये जाणार असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. हे गेल्या 7-8 वर्षापासून आश्वासन दिलेलं आहे, पण अजूनही आमच्या ह्या शंकरवाडी भागाचा नगरपालिकेमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये समावेश केलेला नाहीये. म्हणून मुद्दामून हा भाग आमचा दुर्लक्षित ठेवण्यात आला कदाचित. हे आम्हाला शासना दरबार एक विनंती आहे की आमचा हा भाग लवकरात लवकर तुम्ही नगर परिषदेमध्ये म्हणजे ॲक्वायर करावा, जेणेकरून आम्हाला जे मूलभूत सुविधा आहेत त्या मिळण्यामध्ये आम्हाला सोयीस्कर जाईल. काय नाव तुमचं, काय सांगाल? मी अर्चना कबाडे. सगळ्यात जास्त प्रश्न आम्हाला पाण्याचा होतो, कारण अगदी थंडीमध्येच पाणी जातं बोरचं आणि खूप स्ट्रगल करावं लागतं पाण्यासाठी. तर पाण्याची तरी कमी कमी व्यवस्था त्यांनी आम्हाला उन्हाळ्यात तरी कमी कमी केले पाहिजे. बाकीचे सगळे प्रश्न आहेच. काय काय प्रश्न? हेच की रस्त्याची सुख सुविधा केल्या पाहिजे त्यांनी, स्ट्रीट लाईट केल्या पाहिजे, ड्रेनेज लाईन केली पाहिजे. बस स्टॉप जसं त्या ताई म्हणलं, बस स्टॉपची मग गरज आहे आम्हाला. जाताना इथं गाड्या थांबत नाहीत, रिक्षा मिळणं पण कठीण होतं. उभं राहायची पण लाज वाटते रस्त्यावर. रस्त्यावर उभं राहायची का तर त्या बायका असतात. किती वेळा आम्ही त्या संघर्ष केलाय त्या बायकांच्यामुळं. आणि तिथं पुढं ती मोठी मोठ्या गाड्या असतात बस स्टॉपच्या तिथं राहायला सुद्धा जागा, उभं राहायला जागा नाही. ते बस स्टॉपच्या मोठ्या मोठ्या गाड्या असतात, ते तिथं लोक युपीची बसलेले असतात. तुम्ही बघा आता अजून जाताना कसं आहे बस स्टॉप. काय नाव तुमचं, काय सांगा? हिरा गोपालराव.
माझा सुनील अण्णाला विनंती आहे की आम्हाला सुविधा करून देणे, बस एवढीच माझी कृपा आहे. काय नाव तुमचं, काय सांगा? स्नेहल पवार. पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. 4 ते 5 महिने टँकर आणावे लागतात. कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे. लाईट नाहीये, रस्ते पण नाहीयेत. काय आजी तुमचं नाव काय सांगाल? माझं नाव देवबाई बाबूराव केंद्रे. मी सुनील अण्णाला हात जोडून विनंती करून म्हणते, माझे पती आंधळी आहेत, आम्हाला पाण्याची सोय करा, आम्हाला रस्त्याची सोय करा, आम्हाला रस्त्याची, पाण्याची, आपल्या काय गटाराची हे सगळी सोय करून, कचऱ्याची, ह्या गटाराची हे सगळी सोय करा. माझ्या पतीला हिंडा येईना रस्त्याला, आणि पाणी सुद्धा नाही. इकत पाणी आणायला गेलं तर ते येळेला टँकर येईना. आम्ही दोघंच राहत आहोत इथं, म्हातारी आम्ही. आमची अण्णाला आमची विनंती आहे माझी कळकळीत. सोमाटणे ग्रामपंचायत हद्दीलगत असणारी शंकरवाडी गेल्या अनेक वर्षापासून तहानलेली आहे आणि नव्याने या ठिकाणी प्लॉटिंग झाल्यानंतर प्लॉटिंग करणारे जे आहेत त्यांनी इथल्या रहिवाशांना आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात या ठिकाणी पाणी नाहीये. निसर्गाचं ही सह्याद्रीची डोंगररांग आहे, घोरावडेश्वराच्या पायथ्याशी असल्यामुळे इथे बोरवेललाही डिसेंबरमध्ये पाणी निघून जातं आणि पाणी निघाल्यानंतर इथं पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तर इथल्या रहिवाशांची मागणी आहे की ह्यांना ज्या पायाभूत सुविधा आहेत, पिण्याचं पाणी, घनकचरा व्यवस्थापन, पथदिवे, त्यानंतर सांडपाण्याची गटारे, या गोष्टी आवश्यक असल्याचं रहिवाशाकडनं बोललं जाते आणि रहिवाशांची मागणी आहे. तर गेल्या अनेक वेळा ह्यांनी लोकप्रतिनिधीकडं मागणी केलेली आहे आणि मुळात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा भाग त्रिशंकू आहे, म्हणजे ग्रामपंचायतलाही जोडला गेलेला नाही आणि नगर परिषदेलाही जोडला गेलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी वारंवार इथल्या लोकांच्या ह्या समस्या आहेत. तर बघूयात प्रशासन या रहिवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी कधी पुढाकार घेते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.